नाशिक पूर्व विधानसभेत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सामाजिक संमेलन रविवार दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर रोड वरील नांदूर नाका येथील लक्ष्मी विजय लॉन्स येथे पार पडले। यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। महाविजय 2024 संकल्प अंतर्गत अब की बार 400 के पार खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे व मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सज्ज राहावे असं आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार असेल त्याला सर्वाधिक मताधिक्य हे नाशिक पूर्व मतदारसंघातून असेल असं सांगत उपस्थितांना आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की 2016 मध्ये भाजपने प्रथम ओबीसी मोर्चाची निर्मिती केली। 358 जाती असलेल्या ओबीसी समाजाची लोकसंख्या जवळपास 58% आहे। तत्कालीन काँग्रेस सरकारने काका कालेकर यांच्यापासून तर मंडल आयोग स्थापन होईपर्यंत ओबीसी आरक्षणाला कायम विरोधच केला। त्यामुळे ओबीसी बांधवांचा खरा शत्रू काँग्रेसच आहे हे ओबीसी बांधवांनी ओळखले पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 35% पेक्षा जास्त ओबीसी खासदारांना प्रतिनिधित्व दिले। क्रीमी लेअरची 6 लाखाची मर्यादा 9 लाख केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले। प्रत्येक जिल्हानिहाय वसतिगृह उभारले। उद्धव ठाकरे यांच्या नाकर्त्या सरकारमुळे ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षण रद्द झाले। विजयाचा संकल्प घेऊन आपल्याला काम करायचे आहे। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे। मोदी राम मंदिरात येऊन गेल्यानंतर आता इतर पक्षाचे नेते देखील राम मंदिरात येत आहेत। यावेळी हेमंत शिंदे लिखित पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। अनेक महिलांचे व युवकांचे पक्षप्रवेश देखील करण्यात आले। सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस सुनील केदार यांनी केले। या संमेलन प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, सरचिटणीस नाना शिलेदार व रोहिणी नायडू, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी, ओबीसी मोर्चा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष उज्ज्वला हाके, ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुषमा गोराणे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ओबीसी मोर्चा प्रदेश युवा अध्यक्ष मच्छिंद्र सानप, ओबीसी मोर्चाचे नाशिक महानगरचे अध्यक्ष अजय आघाव, शिवाजी बर्के, उदय रत्नपारखी, दीपक पाटील, शंतनू शिंदे, उमेश शिंदे, सारिका नागरे, सुमन विश्वकर्मा, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, शांताराम घंटे, राम ढोबे, राजभाऊ जाधव, सचिन हांडगे, राजेंद्र जडे, महेंद्र कराड, राजू कोरडे, सुनील गोरे, विलास सानप, अशोक जाधव, पंकज भावसार, भगवान कालेलकर, शरद काळे, सचिन बेलदार, संजय देव, कैलास कोरोडे, विनोद नाझरे, धनंजय निलेश घुगे, विजय माळी, पुजारी, उत्तमराव उगले, राहुल कुलकर्णी, सुरेश खेताडे, दीपक पगारे, सुरेश सोनवणे, अशोक खैरनार, संजय गुले, दीपक जाधव, आबासाहेब टरफले यासह ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानेश्वर काकड आमचे मंडलाध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, खरं तर निवडणुकीचे दिवस आहेत आणि एखादा नेता किती काम करतो आणि कसं काम करतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले विजू भाऊ आहेत। कारण मी गाडीतून इथे येताना सहज त्यांचं फेसबुकचं पेज उघडलं आणि सकाळी ते नंदुरबारला होते, दुपारी इकडे आणि संध्याकाळी बंदीकडे दुसरीकडे दिसते आणि रात्री 2-2 वाजता ते लोकांच्या घरी व्हिजिट करता, पहाटे 5ला सुद्धा त्यांच्या पोस्ट मी बघितल्या। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं दिवस रात्र काम करणारा कसा नेता असावा तर आमचा विजू भाऊ चौधरीसारखा असावा असं। कारण मी विचार करायसाठी आता 10 वाजता बाद झालं, सकाळी 8-9ला घराबाहेर पडून, पण त्यांची पोस्ट पाहिल्यापासून मी जरा कामाला लागलो की जेव्हा विजू भाऊसारखा नेता जर काम करतो तर आपण पण आज धडकून पक्षासाठी काम केलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे तरुणांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे आमचे विजू भाऊ चौधरी आहेत। आणि आपल्याला माहिती आहे पूर्वी त्यांनी ओबीसी मोर्चाचं पण काम केलं आहे आणि ओबीसी मोर्चा तो आज तिथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्याचे मूळ आमचे विजू भाऊ आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर तेव्हा ते केले आणि महाराष्ट्र शासन जर बघितलं आज तर भारतीय जनता पक्षाचं मूळ DNA जो आहे तो ओबीसी लोकांचा आहे।
आपल्याला माहिती आहे, माधव ही कन्सेप्ट भारतीय जनता पक्षाने काढली, रुजवली आणि वाढवली. कैलासवासी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सर्व ओबीसी समाजाला स्वतःची ओळख एक निर्माण करून दिली आणि त्याच्यामुळे पक्षाला आणि ओबीसी समाजालाही त्याचा प्रचंड फायदा झाला. आज आपण बघतो आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत, मराठा समाजाला सारखे त्यांनी प्रकल्प उभे करून दिले, परंतु ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या महामंडळातून आज ओबीसी तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांनी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. ऐतिहासिक विजय हा भारतीय जनता पक्षाला मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यानंतर विजयजींना बोलायचं आणि आपण बरेच वेळ झाले, ऊन पण पडले, त्याच्यामुळे जास्त न बोलता विजयराव एकच सांगतो की आमच्या नाशिक पूर्व मतदारसंघातून आपल्या जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मोदीजी असं समजून सर्वजण एक दिवस काम करतील आणि जास्तीत जास्त इथे सर्वात जास्त नाशिक लोकसभेत लीड आणि नाशिक पूर्वचा असेल याची ग्वाही आपल्याला देतो. आणि हा जो मेळावा घ्यायचा आपला उद्देश आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून, तो उद्देश आम्ही नक्कीच सफल करू एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताही काही लोकांना अज्ञानामुळे म्हणतात 52%, परंतु आता आपला ओबीसी समाज हा 60%पेक्षा जास्त गेलेला. आणि आता जे ओबीसी मध्ये कुणबी दाखले दिले गेलेत त्याचा जर विचार केला तो ओबीसी समाज राज्यामध्ये 65% असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. इतकी संख्या आपली झालेली आहे आणि त्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मी आज आपले आमदार राहुल ढिकलेंचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं. संख्या थोडी कमी जरी असली तरी आपण राज्यभरामध्ये 65% असलो तरी जे कार्यकर्ते ते दर्दी कार्यकर्ते आहेत, ओबीसीची जाण असलेले कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की जेव्हा 1905 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारचं सुचावत केलं आणि तेव्हा ओबीसी समाजाला आरक्षणाची सुरुवात झाली. आणि बघता बघता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याचा पूर्व म्हणजे आपण जर विचार केला की शेवटची जनगणना जी झाली ती 1931ला झाली. केव्हा झाली? 1931ला झाली. तेव्हा ओबीसी मध्ये आपल्या 272 जाती होत्या. किती जाती होत्या? 272 जाती होत्या. आणि नंतर त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला आरक्षण मिळायला पाहिजे होतं. एक 35-36% मिळायला पाहिजे होतं. ते मिळालं आपल्याला प्रत्यक्षात 27% मिळतं, 19%. काही ठिकाणी पेसा कायद्यामुळे मग ते यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, नंदुरबार असेल अशा काही गावांमध्ये ओबीसी समाजाला कुठे 4%, कुठे 11%, तर कुठे 7% अशाच प्रकारचं आरक्षण मिळतं. जेव्हा घटना स्थापना झाली, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले. आणि त्यानंतर एससी आणि एसटी समाजाची सूची तयार होती, पण ओबीसीची सूची तयार नसल्यानं ओबीसीचा आरक्षणाचा तिढा निर्माण झाला. देशभरामध्ये विखुरलेला ओबीसी समाज त्याची सूची तयार झाली पाहिजे यासाठी सातत्यानं मागणी झाली. आणि मागणीच्या दबावाला त्या ठिकाणी येऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काका कालेलकर आयोगाची स्थापना केली. काका कालेलकरांचं काम साधारण त्या ठिकाणी 3 वर्ष चाललं आणि 3 वर्ष चालल्यानंतर त्यांनी सूची तयार केली आणि आपला अहवाल पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे प्रधानमंत्री त्यांच्याकडे सादर केला.
त्यामध्ये ओबीसी समाजाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी आपल्या लिखित स्वरूपामध्ये म्हटलं. ओबीसी समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या 1953 मध्ये. परंतु काय झालं, ओबीसी समाज बांधवांनो, तुम्ही तुमचा खरा शत्रू आणि तुमचा खरा हितैषी कोण आहे हे या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी आता या ठिकाणी 1953 मध्ये काका कालेकरांनी स्पष्ट म्हटलं की ओबीसी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. तो अहवाल त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री यांच्याकडे दिल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्षाला ओबीसी समाजाचं आरक्षण मंजूर नव्हतं. त्यांनी काका कालेकरांना बोलून घेतलं. ते खासदार होते, काँग्रेस पक्षाचे खासदार होते. त्यांना त्यांनी सांगितलं पंडितजींनी की तुम्ही स्पष्ट लिखित स्वरूपामध्ये द्या, मला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये, तुम्ही लिखित द्या मला की या आयोगाचा जरी मी अध्यक्ष असलो तरी. कारण सर्वांच्या नावाची लिस्ट माझ्याकडे नाही. आत्ताच आपल्या शहराचे अध्यक्ष जाधव साहेब वैद्यकीयच्या कार्यक्रमामध्ये माझी त्यांची ओझरती भेट झाली आणि सर्व आत्ताच नागरेताई माझ्याबरोबर काम करणाऱ्या सुषमाताई गोराणे, त्याचबरोबर बिराणीताई आणि सर्वच व्यासपीठ, मी सर्वांची क्षमा मागते कारण त्या ठिकाणी आलेल्या माझ्याकडे नावं नाही आहेत आणि सर्व उपस्थित असलेल्या माझ्या मान्यवर बंधू भगिनींना. आपल्याला हा प्रदेशाने दिलेला एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ओबीसी मोर्चाच्या आपला परिवार जो आहे तो 350 पेक्षा अधिक जातींचा परिवार आहे. आत्ताच माझे बंधू म्हणाले की आपण मोदींचे वारसदार आहोत, तर त्याच प्रकारे आपण जर वारसदार म्हणत असो आपल्याला, तर आपली जबाबदारी खूप मोठी आहे. पक्षाने आपल्याला पद दिलं, मान सन्मान दिला. आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला आता जे मिशन आहे 400 पार, हे मिशन आपल्याला पार पाडायचं आहे आणि 400 पार म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याला 450 पर्यंत आपल्याला जायचंय आणि त्या मिशनने आपण काम करायचंय. त्यासाठी मी सर्व इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी मनापासून अशी विनंती करेन की महिला मोर्चाचं काम करत आहे मी. महाराष्ट्रामधून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. आपल्या ज्या 350 जाती आहेत त्यापैकी मला वाटतं की 40 ते 50 जातीतही महिलांना आपण त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं आहे. त्यांना चांगलं एक सन्मानाचं एक पद दिलं आहे आणि माझ्या सर्व भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने ओबीसी मोर्चाच्या बांधवांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चांगलं काम करत आहेत. विचारा, काय विचार आहे तुम्हाला? आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ओबीसी मोर्चा जो उपक्रम दिलेला आहे तो म्हणजे सामाजिक संमेलन. तर सामाजिक संमेलनाच्या निमित्तानं एक व्यापक ओबीसी समाज बांधवांचा या ठिकाणी मेळावा होता. अतिशय जोरदार या ठिकाणी मेळावा झाला. आपल्याला माहिती की महाविजय 2024 संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रणमैदानात उतरलेला आहे आणि त्याच अनुषंगानं वेगवेगळ्या समाजाचे सामाजिक मेळावे भारतीय जनता पार्टी आयोजित करीत आहे. त्याचाच भाग म्हणून एक आज हा कार्यक्रम संपन्न झाला. खरं तर आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ओबीसी समाजाला सातत्यानं काँग्रेसनं या ठिकाणी विकासापासून सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण लाभांपासून वंचित ठेवलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच ओबीसी समाजासंदर्भात गळचेपीची भूमिका घेतली. काका कालेकर आयोग असेल की मंडल आयोग असेल, इथपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर तब्बल स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ओबीसी समाजाला 30 वर्ष आपल्या हक्कासाठी या ठिकाणी लढावं लागलं. SC ST समाजाला लगेच त्या ठिकाणी 1952-53 मध्ये सगळ्या सवलती सुविधा प्राप्त झाल्यात, परंतु ओबीसी समाजाला कालपरत्वे जवळपास 30 वर्ष या ठिकाणी त्याला संघर्ष करावा लागला. संघर्षानंतर त्याला जेव्हा यश आलं, जात ही क्रिमिनलची ही जाचक अट या ठिकाणी टाकण्यात आली
परंतु विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील, राज्यातले आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला या ठिकाणी सातत्यानं न्याय मिळाला। केंद्रात असलेलं क्रिमिनलची मर्यादा 3 वर्ण 6 वर्ण 9 पर्यंत आणली। केंद्रात ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी नरेंद्र मोदी सरकारनं घेतला। केंद्रामध्ये ओबीसी समाजासाठी वेगवेगळ्या जिल्हानिहाय वसतिगृह निर्माण करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल की सर्वाधिक खासदार ओबीसी समाजाचे प्रथमच केंद्रात निवडून येण्याच्या एक महत्त्वपूर्ण ही बाब असेल, असे अनेक निर्णय घेतलेत। राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारनं स्वतंत्र अशा प्रकारचं ओबीसी मंत्रालय निर्माण केलं। त्या मंत्रालयाला भरीव अशा प्रकारची तरतूद केली, निधीची तरतूद केली। ओबीसी समाजासाठी क्रिमिनलची मर्यादा केंद्राप्रमाणे राज्यातसुद्धा 3 वर्ण 6 वर्ण 9 पर्यंत या ठिकाणी आणली। आणि हे करत असताना ओबीसी महामंडळ जे आहे त्या ओबीसी महामंडळाला सुद्धा पूर्वीच्या सरकारांपेक्षा व्यापक अशा स्वरूपाची तरतूद देवेंद्र फडणवीस सरकारनं मागच्या सरकारमध्ये या ठिकाणी केली होती। आणि हे होत असताना आपल्या माहिती करता सांगतो की सातत्यानं ओबीसी समाजासाठी देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार काम करत होतं। पण जेव्हा मागच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्या कालावधीमध्ये नेमकं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण काढून घेण्याचं पाप उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या सरकारनं त्यावेळेस केलं। राजकीय आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही। कोर्टानं सातत्यानं सांगितलं की तुम्ही इम्प्रिक्युलर डाटा जो आहे ओबीसीचा तो कोर्टात सादर करा। तो सुद्धा या घरबसल्या त्यावेळेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या ठिकाणी सांगता आलं नाही। त्यामुळे ओबीसींना मारक होईल, ओबीसींना हानी होईल अशा प्रकारची भूमिका काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या सरकारनं त्यावेळेस घेतली। हे देखील आमच्या ओबीसी समाजाचा लक्षात आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी ओबीसीचं संमेलन झालं। आगामी काळामध्ये ओबीसी समाजातील सर्व घटक जे आहे राज्यभरामध्ये असलेले 356 जाती घराघरात आणि गावागावात जाऊन निश्चितपणानं आमच्या पाठीशी राज्यातील देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच आहे हा मेसेज घराघरामध्ये आमचा कार्यकर्ता नक्कीच जाईल, एवढं निश्चितपणाने मी सांगतो। धन्यवाद। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।